पुन्हा पुन्हा विचारूनही ही गिरिजा कोण हे आपण सांगत नाही आहात. पण माझा आजवरचा अनुभव मला असा सांगतो की ज्या ज्या वेळेला आपल्या मुखातून एखाद्या व्यक्तीचं नाव येतं पण त्या व्यक्तीविषयी आपण विस्तृत माहिती सांगत नाही, त्यावेळेला ती व्यक्ती प्रत्यक्ष आपल्या दर्शनासाठी येणार असते. महाराज, ही गिरिजा सुद्धा आपल्या दर्शनासाठी येते ना? हुशार आहेस महाराज. महाराज 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 महाराज. उठ बाळ. गिरिजा उठ बाळ उठ. महाराज, माझ्या लेकीवर आभाळ कोसळले हो. हिच्या सासरे बुवांनी हिला घराबाहेर काढलंय आणि पुन्हा सासरच्या घरचा उंबरठा ओलांडून पुन्हा हात पाऊल ठेवू देणार नाही असंही सांगितलंय. ठाऊक आहे आम्हाला आणि त्यामागचं कारणही ठाऊक आहे. महाराज, सासरी नांदणारी माझी लेक पुन्हा एकाएकी माहेरी परतली. आता आम्ही लोकनिंदेला कसं सामोरं जायचं? माझं तानबा रांगत रांगत देवघरातल्या समईपाशी जाताना मी पाहिलं. म्हणून मी रजस्वला असताना देखील मागचा पुढचा विचार न करता त्याला वाचवण्यासाठी देवघरात गेले. सांगा ना महाराज, एका आईने आपल्या मुलासाठी कुठलंही सोवळं ओळख जुमानलं नाही तर तो तिचा अक्षम्य अपराध ठरतो का? गिरिजा, यात तुझी काहीच चूक नाही. मग मलाच ही शिक्षा का? तुला ही शिक्षा भोगावी लागत असली तरीही तुझ्या सासरे बुवांसारखे जे कर्मठ आहेत त्यांचे डोळे उघडावेत म्हणून ती परमेश्वरी योजना असावी. महाराज, हो बाळ, तू मुळीच चिंता करू नकोस. तुझ्या सासरे बुवांना त्यांची चूक उमगेल आणि ते तुला सन्मानाने परत घरी घेऊन जातील. महाराज, विष्णू शास्त्रीने सांगितलेला निर्णय हे काळ्या दगडावरची रेघ असते. दगड कठीण असेपर्यंत अशी रेघ राहते, पण दगड एकदा मऊ झाला की ती रेघही त्यात विरघळून जाते. तुम्ही चिंता करू नका. विष्णू शास्त्रींना आम्ही समजलो. ओम भवती भिक्षां देहि. ओम भवती भिक्षां देहि. साधू महाराज आले, मी भिक्षा घेऊन येते. तुझा चेहरा सांगतोय मुला, तू फार मोठ्या चिंतेत आहेस. होय महाराज. आता आम्हाला सांग, तुला कोणती चिंता सतावते? महाराज, आम्ही दशग्रंथी ब्राह्मण. माझे वडील विष्णू शास्त्री यांनी माझ्या पत्नीला सोडलं मोडलं म्हणून घराबाहेर काढलं. वास्तविक पाहता तिचा यामध्ये काही दोष नाही. भिक्षां देहि. तुझ्या चिंतेचं समाधान आहे माझ्याजवळ. सांगा महाराज, मला खरंच सांगा, मी काय करू म्हणजे माझ्या वडिलांचं मन परिवर्तन होईल? तू तुझ्या वडिलांना शेगावीच्या राणाकडे म्हणजेच गजानन महाराजांच्या दर्शनाला पाठवून दे. ते त्यांचं मन परिवर्तन करतील. होय महाराज. आलप निरंजन. आई, बाबांना शेगावला पाठवायचं तरी कसं? एकतर त्यांचं परमोच्च दैवत म्हणजे भगवान शिवशंकर. तुम्ही मला शेगावला गजानन महाराज दर्शनासाठी का पाठवताय असं विचारल्यावर काय सांगायचं आपण? मी सांगेन काय सांगायचं ते. तुम्ही दोघं मायलेक गिरिजाची वाट बघताय वाटते. पण मी सांगून ठेवतो, गिरिजेला मी या घरात पाऊलही टाकून देणार नाही. माझी बाहेर जायची व्यवस्था करा. अचानक परगावी जाण्याचे प्रयोजन? आता आम्हाला देवळात आमच्या परिचयाचे एक विद्वान सद्गृहस्थ भेटले. एवढ्या प्रकांड पंडितांच्या आदराला पात्र असलेले हे गजानन महाराज आहेत तरी कोण हे समजण्यासाठी आणि त्यांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही शेगावी जात आहोत. महेश, आत्ता भिक्षा मागायला आलेले साधू मला वाटतं गजानन महाराजांचे दूत असावेत.
होय. चंदन चावल बेल की पतिया शिवजी के माथे धरो, चंदन चावल बेल की पतिया शिवजी के माथे धरो. ये विष्णू शास्त्री ये तुम्ही दशग्रंथी ब्राह्मण, तुमचं पांडित्य आमचा सन्मान करायला धरावणार नाही, तरीही या. आमच्यासाठी नाही, तुमच्या सुनेला सन्मानाने तिच्या सासरी नेण्यासाठी या. चंदन चावल बेल की पतिया शिवजी के माथे धरो रे. इंग्रज सरकार आपण वेळेचे पक्के असल्याचा निखालस खोटा दावा करते. जर का तुम्ही वेळेचे खरे आहात तर वेळेवरच शेगावला गाडी यायला पाहिजे होती. पण आता इथे तर किर्र अंधार आहे, चिटपाखरू देखील नाही. आणि गजानन महाराजांचा ठाव ठिकाणा सांगेल तरी कोण? लोक म्हणतात की गजानन महाराज म्हणजे एक अवलिया आहेत, आज इथे तर उद्या तिथे. पण ते आज शेगावात आहेत की नाही हे तरी कोण सांगेल मला? जी परगावस ना आलासा भाऊ? ए, तू नीच कुळातली एक बाई आहेस, मला भाऊ म्हणू नकोस. मी विष्णू शास्त्री, दशग्रंथी ब्राह्मण आहे. मी शाप दिला तर तुझी जीभ झडून जाईल. पण आज मला गरज आहे म्हणून मी तुझ्याशी बोलतोय. मी गजानन महाराजांच्या दर्शनासाठी इथे आलोय. त्यांचा ठाव ठिकाणा तू सांगू शकशील मला? मी महाराजांकडेच चालली आहे, भाकरी तुकडा द्या या. काय? होय, तो माझा नेम आहे. दिवसभरात माझ्या जोडीत कोणी काय टाकल ते मी महाराजांचे निवड म्हणून घेऊन जाते. म्हणजे तू बांधलेली फीक महाराज खातात? होय, पटत असाल तर चला माझ्या मागोमाग. माझी सावली नाही पडायची तुमच्यावर. चंदन चावल बेल के पतिया शिवजी के माथे धरो रे. चंदन चावल. तो बघ आमचा देव बसला या. कोण? गजानन महाराज? महाराज आलीस? अगं किती उशीर केलास. भुकेने जीव नुसता कासावीस झालाय. काय आणलंयस? भाकरी आणलीस ना? वय महाराज. दे 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 दे. पाणी आणते हा. चंदन चावल बेल के पतिया, चंदन चावल बेल की पतिया. आणखीन कोणाला भूक लागली असेल तर त्याने यावं भाकरी खायला. अरे अरे रे, हे बाळ कुणाचं? इथे एकटंच आहे रे. हे तर रडतंय. अरे कुणी आहे का इथे? कुणीच कसं होत येत नाही. ह्याला उचलून घ्यावं का आपण? नाही, पण हे उच्च कुळातले का नीच कुळातले हे कसं काय कळणार? परंतु त्याच्याकडे बघताना त्याच्या काळ्या रंगावरनं ते नक्कीच उच्च कुळातलं नसणार. जाऊ देत ना, कोणाचं असेल ते बघून घेतील. आपल्याला काय करायचंय? गजानन महाराज सारी परमेश्वराची लेकरं, सारी परमेश्वराची लेकरं. परमेश्वरामध्ये उच्च नीच असं काही नसतं, मग त्यांच्या लेकरामध्ये असं उच्च नीच का? बाळकृष्ण तुझं नाव? अरे बाळकृष्णा, तू कृष्ण म्हणून तू सावळा. अरे असं काय करतोस? मला माहीत आहे तुझं गावाच्या बाहेर घर आहे ना. अरे मी तुला घेऊन जातो. अरे गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. हे असे कसले महाराज? जो येईल त्याला महाराज पदस्पर्श करू देतात. हे अत्यंत चुकीचं आहे.
समोरच्या व्यक्तीची जात, तिचं कुळ न पाहता साधू संतांनी त्या व्यक्तीला जवळ देखील येऊन देता कामा नये. इथे तर हे गजानन महाराजांनी अनाचारच मांडलेला दिसतोय. शिव 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 शिव. थांबवा हे सगळं. महाराज, हे काय चाललंय? या विष्णू शास्त्री या. तुम्ही आम्हाला सांगा काय चालवलंय आम्ही. महाराज, आपली ख्याती ऐकून मी आपल्या दर्शनासाठी इथे आलो. आपल्या चरणांवर माझं मस्तक ठेवण्याची अतीव इच्छा मनाशी बाळगून होतो. इथलं दृश्य पाहून माझ्या मनाचा भ्रमनिरास झाला. तुम्ही कोणी साधू संत असू शकत नाही. तुम्हाला कसलाच विधी निषेध नाही. तुम्ही कसलं सोळंही पाळत नाही. कुणीही यावं आणि आपल्या पायावर डोकं ठेवावं असं तुम्हाला वाटतं. असं ज्या संत पुरुषाला वाटतं तो खरा संत पुरुष असूच शकत नाही. असले संत पुरुष फक्त प्रसिद्धीला हपापलेले असतात. आपल्याला भेटून या दशग्रंथी ब्राह्मणाच्या पदरी घोर निराशाच पडली आहे हे खेदपूर्व सांगतोय हा विष्णू शास्त्री. शिव 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 शिव. तुमचा भ्रम नक्की कोणत्या आहे ते लवकरच कळेल तुम्हाला विष्णू शास्त्री. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात. शिव 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 शिव. माणसाने मृगजळाच्या मागे धावू नये हे म्हणतात तेच खरं आहे. एका ज्ञानी सत्पुरुषाशी संवाद साधून आपल्या ज्ञानात भर घालावी या उद्देशाने मी इथं आलो. परंतु माझ्या आयुष्यातला बहुमूल्य वेळ मी वाया घालवलाय. नाही, असं का म्हणता विष्णू शास्त्री? गजानन महाराजांशी भेट होऊ शकली नाही का तुमची? खुळे आहात बाळकोजी, तुम्ही खुळे आहात. अहो, कोण महाराज म्हणे गजानन महाराज? विष्णू शास्त्रीजी, तुम्ही ज्याला गजानन महाराज म्हणून संबोधतात तो माझ्या लेखी भ्रष्टांचा सार्वभौम शिरोमणी आहे. हे आता अति होतंय असं नाही वाटत विष्णू शास्त्रीजी तुम्हाला? बाळकोजी, क्षमा असावी विष्णू शास्त्री. तुम्ही आमचे पाहुणे आहात. तुमचा अपमान करण्याचा प्रमाद माझ्या हातून मी कधीही करणार नाही. पण माझी एक विनंती आहे आपणास. गजानन महाराज आम्हा शेगावकरांना श्रद्धास्थानी आहे. त्यांच्या वास्तव्यामुळे शेगावला एक तीर्थक्षेत्राचे स्वरूप येऊ पाहत आहे. त्यांच्या दैवी सामर्थ्याची प्रचिती आल्याशिवाय त्यांच्याबद्दल वाटेल ते ग्रह निर्माण करून घेऊ नका. मी विनंती करतो शास्त्री बुवा. शिव 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 शिव. काय ही अंधश्रद्धा? ओ बाळकोजी, काय होणार तुमच्या शेगावचं? उद्या मी आल्या पावली परत जातो. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. शिव 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 शिव. काय हे दळबदी कुत्र? याला अगदी माझ्या वाट्यावरच भरून पडायला पाहिजे होतं. आता मला पुन्हा स्नान करावं लागणार आहे. आणि तो गजानन महाराज सदैव गांजाच्या धुंदीत धुंद चळो त्याचं साधूपण. शिव 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 शिव. विष्णू शास्त्री, तुम्ही प्रकांड पंडित आहात. महाराज, महाराज? आम्ही कसले महाराज? तुम्हीच महाराज. अहो, शेकडो वेळा आंघोळ केली म्हणजे तुमचं शरीर काही झिजणार नाही. कारण तुम्ही स्वतःच्या अंगावर घेतलेलं पाणी हे तुमच्यासाठी तुम्ही स्वतःच्या वरती केलेला अभिषेकच आहे विष्णू शास्त्री. महाराज, बघा, आम्हाला दोष द्या, त्याला आमचा आक्षेप नाही. पण या मुक्या प्राण्याला दोष देऊ नका. ते कुत्र तुमच्या वाटेवर मरून पडलेलं नाही, त्यामुळे तुम्हाला कोणताही अपशकुन झालेला नाही. हे तुम्ही कुठल्या आधारावर बोलतात? त्या कुत्र्याची अवस्था बघून मी तुम्हाला सांगतो की 1 प्रहरापूर्वीच तो कुत्रा मेलेला आहे. असं? हे निसर्ग पुत्रा, चमत्कार, किती किती चमत्कार, शब्द होतात रे मूक, शेगावीचे योगीराज, शेगावीचे योगीराज.
गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. महाराज महाराज क्षमा करा मला महाराज, क्षमा करा मला. मी तुमचं खरा अधिकार समजू शकलो नाही महाराज. तुमचं बाह्य रंग आणि वेडेपणाच मी पाहिला, पण तुमचा परमेश्वर मात्र मी पाहू शकलो नाही महाराज. मला माफ करा महाराज, मला माफ करा. विष्णुशास्त्री, तुम्ही दशग्रंथी ब्राह्मण आहात. 16 ओळं पाळून परमेश्वराची नित्योपासना करता, नव्या पिढीला मार्गदर्शन करता, शिकवता, हे सगळं चांगलं आहे महाराज. परंपरेनुसार रजस्वला स्त्री ही पूजेसाठी निषिद्ध आहे, आम्ही जाणतो महाराज. हो, तुमच्या सुनेविषयी आम्ही बोलतो. गिरिजा, बाळ ये, बाळ ये. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. विष्णुशास्त्री, परंपरा राखण्यासाठी या मातेने आपल्या बाळाचा प्राण जाऊ द्यायला हवा होता का? तुझ्या बाळाचे प्राण संकटात येऊ शकतात असा परमेश्वराने संकेत दिलेला असताना बाळाला वाचवण्यासाठी रजस्वला असून देखील ती देवघरापर्यंत गेली, हा तिचा गुन्हा ठरू शकतो का? नाही महाराज, नाही. रूढी परंपरा शतकानुशतके पाळल्या जाव्यात अशी आमची ही इच्छा आहे. एखाद्याला वाचवण्यासाठी एखादी रूढी पाळली गेली नाही तर समाजाने त्यासाठी आक्षेप घेऊ नये. अशा घटनेकडे अपवादात्मक म्हणून पाहिलं जावं. परमेश्वराने ज्याला जन्म दिला तो जीव टिकवला तरच तुमची रूढी आणि परंपरा पुढे जाऊ शकते. विष्णुशास्त्री महाराज, मला क्षमा करा. तुम्ही माझे डोळे उघडले. असा प्रमाद पुन्हा होणार नाही. मी माझ्या सुनेला मोठ्या सन्मानानं आमच्या घरी घेऊन जात आहे. तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्यावे महाराज. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात